नमस्कार मंडळी, आम्ही ऋषी मोनी आणि आज जाणार आहोत एक खास ठिकाणी म्हणजे कोकणातील निसर्गरम्य गाव श्रीवर्धन। जर तुम्हाला समुद्रकिनारा, इतिहास आणि शांतता एकत्र अनुभवायची असेल तर हा व्लॉग नक्की बघा। श्री गणेशांचे आशीर्वाद घेऊन निघालो एका सुंदर कोकणाच्या प्रवासासाठी श्रीवर्धनेच्या दिशेने। श्रीवर्धन हे रायगड जिल्ह्यातला एक शांत आणि स्वच्छ समुद्रकिनारी गाव आहे। इथपर्यंत पोचायला साधारण 5 ते 6 तास लागतात, पण रस्त्यातले दृश्य इतके सुंदर असतात की वेळ कधी निघून जातो कळतच नाही। हॉटेलमध्ये पाय ठेवताच आम्ही अगदीच उत्साहाने गार्डन आणि प्ले एरिया पाहायला बाहेर पडलो आणि आमची छोटी मंडळीने तर बेडवर उड्या मारत बेडची क्वालिटी टेस्ट केली। संध्याकाळी आम्ही आरवी समुद्रकिनारी गेलो, वाळूत खेळलो, आजोबांसोबत लाटा अनुभवल्या, पाण्याच्या लाटामध्ये धावत मज्जा केली। आणि त्यानंतर केली एक धमाल ATV राईड। दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच मुलांसोबत गार्डन मध्ये खेळताना खूप मज्जा आली। फुटबॉल व बॅडमिंटन खेळत एक मजेदार सुरुवात केली। नंतर भरपेट नाश्ता करून आम्ही निघालो श्रीवर्धन समुद्र किनाऱ्याकडे। हा समुद्र किनारा अलीकडेच नव्याने सजवला गेला आहे आणि इथे काही खास आकर्षण आहे, जसं की मोठ्या चिंबोरी आर्टिफॅक्ट्स, मोठी कोळंबी आणि एक सुंदर होळ्याचा पुतळा जो आगरी कोळी समाजाला मानवंदना देतो। हे सर्व पाहताना एक वेगळंच उत्सुकता आणि अभिमान वाटतो। आम्ही काही छान फोटो काढले, छोटासा फोटोशूटही केला आणि मग किनाऱ्याच्या आजूबाजूचा जागा एक्सप्लोर करायला सुरुवात केली। तिथेच एक ओपन जिम दिसली जिथे थोडा व्यायामही केला। आणि शेवटी समुद्र किनाऱ्यावर घोडागाडीची सवारी करत धम्माल केली। किनाऱ्याच्या आजूबाजूच्या जागा फिरून झाल्यावर आम्हाला जोरात भूक लागली होती। मग आम्ही श्रीवर्धन मधल्या एका प्रसिद्ध सी फूड रेस्टॉरंट मध्ये गेलो, जे इथलं ताज्या मासळीसाठी खूपच प्रसिद्ध आहे। आम्ही तवसळकर फूड रेस्टॉरंट मध्ये गेलो आणि तिथे गेल्यावर एक वेगळाच अनुभव मिळाला। तिथे वेगवेगळ्या प्रकारचे ससे, हंस, कोंबड्या, मांजर, पक्षी आणि असंख्य प्रकारचे फुलं बघायला मिळतील। हे ठिकाण नुसतं जेवण्यासाठीच नाही तर निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्यासाठी सुद्धा पण खूप छान आहे। विशेषतः मुलांसाठी तर एकदम परफेक्ट, त्यांना खेळायला आणि बघायला खूप काही आहे। कोकणातल्या जेवणाची खरी ओळख म्हणजे नारळ, ताजा भाज्या, मासे आणि सोलकढी। आमच्या थाळीत आहे सुरमई फ्राय, कोलंबीचे कालवण, वांग्याचा भरीत, तांदळाचा भात आणि वर सोलकढी। सुरमई फ्राय आणि पापलेटचे खमंग वासाने पाणी सुटलं आणि ही सोलकढी आहाहा, अगदी खूपच थंडवा देते। आणि वेज साठी पण खूपच ऑप्शन्स आहेत। इथलं वेज जेवण पण मनमोहक आहे। आम्ही तृप्त जेवून निघालो परतीच्या प्रवासाला। असा सुंदर श्रीवर्धनाचा सहलीचा अनुभव खूपच अविस्मरणीय ठरला। निसर्गाची साधी सुंदरता, समुद्र किनाऱ्यावरील शांतता आणि स्थानिक संस्कृतीचे थेट अनुभव घेत आला। इथचा वेळ खरंच मनाला तृप्त करणारा होता, जिथे आम्ही आपल्या मुलांसोबत खूपच एन्जॉय केला। हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये। तोपर्यंत कीप ट्रॅव्हलिंग, कीप एक्सप्लोरिंग।